कवयित्री शेख नजमाजी यांनी ग्रामीण जीवनावर आधारित अनेक कविता लिहिलेल्या आहेत. त्यातील लेकी तू शाळा शिक ही कविता माझ्या मनाला जास्तच भावली, कारण त्यामध्ये ऊस कामगारांची व्यथा, त्यांचे हलाखीचं जीवन याचं वर्णन केलेलं आहे. आणि आई आपल्या लेकीला हे दिवस येऊ नयेत म्हणून शाळा शिकण्याची विनंती करत आहे. तर मी आपल्यासमोर सादर करत आहे, लेकी तू शाळा शिक. रडून रडून थकून झोपतो तान्हा, रडून रडून थकून झोपतो तान्हा, फुटलेल्या मातृत्वाला येतो पान्हा. घेतलेली उचल फेडायची असते, कोयत्याला ममता समजत नसते. कुणीच देत नाही मायेची भीक, कुणीच देत नाही मायेची भीक, म्हणून लेकी तू शाळा शिक. रात्र नाही दिवस नाही, रात्र नाही दिवस नाही, कामाशिवाय कशाचीच तमा नाही. ऊन वारा पाऊस सोसावा लागतो, ऊन वारा पाऊस सोसावा लागतो, विंचू काट्यावर पाय पडण्याचा भरोसा नसतो. म्हणून लेकी तू शाळा शिक. नको राहू माझ्या लेकी तू अडाणी, नको राहू माझ्या लेकी तू अडाणी, ढग आणि धरणीशिवाय मिळत नाही दयेची भीक. उन्हाच्या झळा झोंबतात शरीराला, उन्हाच्या झळा झोंबतात शरीराला, म्हणून लेकी तू शाळा शिक. इथे ना दिवाळी ना दसरा, इथे ना दिवाळी ना दसरा, उसाच्या पासरटीतच सगळं विसरा. ना पायात वाहना ना हातात बांगडी, दोन्ही सांज चटणी अन भाकरी. कुणीच देत नाही माणुसकीची भीक, कुणीच देत नाही माणुसकीची भीक, म्हणून लेकी तू शाळा शिक. कोयता लागतो अंगाला, राणीवनी जावं लागतं चुलीच्या सरपणाला. काम केल्याने तारुण्यात निघतो पाठीचा वाक, मोळी उचलताना भरतो अंगामध्ये ताप. हे सगळं तुला सोसणार नाही, हे सगळं तुला सोसणार नाही. जीवाचं रान केल्याशिवाय उगवत नाही पीक, म्हणून लेकी तू शाळा शिक. तरण्या ताठ्या बाईला इज्जत वाचवण्याचा घोर, तरण्या ताठ्या बाईला इज्जत वाचवण्याचा घोर, मुकादमाच्या डोळ्यात वासनेचा चोर. काम करून स्वतःला जपावं लागतं, काम करून स्वतःला जपावं लागतं, असंच जीवन हे जगावं लागतं. म्हणून लेकी तू शाळा शिक, म्हणून लेकी तू शाळा